लोकसभा निवडणुकीत मतदार राजानं सगळ्यांनाच खुश केलंय। सत्ताधारी भाजपला सत्ता दिले पण पूर्ण सत्ता नाकारली। काँग्रेसला पुन्हा सक्षम विरोधक बनवलंय तर शरद पवार आणि उद्धव ठाकरेंचा आवाज बुलंद केलाय। लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झालाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार असल्याचं जवळपास स्पष्ट झालंय। लोकसभा निवडणुकीचा ढोबळ मानानं लसावी मसावी काढल्यास यावेळच्या निवडणुकीच्या निकालानं सगळेच आनंदी झाल्याचं दिसतंय। कुणाच्या ना कुणाच्या पदरात काहीतरी नक्कीच पडलंय। यावेळी जनता जनार्दनानं कुणालाही नाराज केलं नाही असंच दिसतंय। पंतप्रधान नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान पद मिळालंय। भाजपला पुन्हा सत्तेत आल्याचा आनंद आहे। काँग्रेसच्या लोकसभेत जागा वाढल्यानं राहुल गांधी खुश आहे। महाराष्ट्र आमचाच हे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी सिद्ध करून दाखवलंय। तिकडे पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी आपलं वर्चस्व दाखवलंय। अखिलेश यादवांना पुन्हा जनाधार मिळाल्याचा आनंद आहे। हे सगळं पाहिल्यावर प्रत्येकाला काहीतरी मिळालंय हे आता सिद्ध होत आहे। काँग्रेसनी अत्यंत चांगलं घवघवीत यश महाराष्ट्रात मिळवलेलं आहे। स्ट्राईक रेट शरद पवारांच्या NCPचा हा अत्युत्तम आहे। त्यामुळे महाविकास आघाडीत खरोखर आनंद आहे। पण महायुतीत मात्र खरोखर पुढे नक्की काय होईल, असलेली सत्ता कशी टिकवता येईल, 10 वर्षांनंतर सत्ता जाणार तर नाही अशा प्रकारची चिंता सुरू झाली आहे। त्याचं ते चिंतन करतायत। यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जनतेला जे हवंय तेच त्यांनी केलंय। भारतीय मतदार यापुढे कुणालाही राक्षसी बहुमत देणार नाही। कुणी त्यांना घाबरवणार, कुणी दडपशाही करणार हे भारतीय जनतेला कधीच आवडलेलं नाहीये। मग ती इंदिरा गांधींची आणीबाणी असो की भाजपचं 2019ची एक हाती सत्ता। त्यामुळे भारतीय मतदारांना कुणीही गृहीत धरण्याची चूक पुन्हा करणार नाही। ज्योत्स्ना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।